पहिल्या इनिंगच्या खेळाच्या समाप्तीनंतर या मैदानावर आमच्या मान्यवर कक्षासमोर टॉस होईल. हर्ष 11 विपक्ष वीर मराठा यानंतरचा सामना. ओव्हर टू कृष्णा देवजी. भव्य दिव्य असं आयोजन पहिला सामना या मैदानावर रंगला जातोय. स्वराज्य फायटर विपक्ष ओमसाई स्पोर्ट्स संघ नाणेफेक हरून आज मैदानावर प्रथम फलंदाजी करतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर आज मैदानावर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय तो स्वराज्य फायटर. कालच्या सदराचा संघानं डंका गाजवलाय. सुरेख खेळाचं प्रदर्शन या मैदानावर करत एक सुंदर खेळाचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीजसाठी, मालिकावीरासाठी सुंदर अशी बायसिकल, त्यासाठी ओल्ड इज गोल्डसाठी सुंदर अशी ट्रॉफी प्रत्येक मॅचसाठी आणि एक आठवण म्हणून प्रत्येकाचा मान सन्मान म्हणून विठ्ठलाची मूर्ती. या मंडळाचं खूप खूप कौतुक. पर्व 4 आणि 4थ्या पर्वातील जणू काही हा विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला जातोय. क्रिकेटचा रणसंग्राम अणसूर प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आजचा दुसरा दिवस आणि खास करून उद्याच्या सत्रात कृष्णा मालवणी तडाखा बादल चौधरी आणि त्याचबरोबर अजून एक सेलिब्रिटी या मैदानावर संध्याकाळ दुपारच्या सत्रात दर्शन बांदेकर. स्कोरर या ठिकाणी आमचा पोचतोय. गिरीश आपलं स्वागत या कॉमेंट्री बॉक्समधून. रोशन आपलं पण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जे जे सहकार्य करतायत बंडासाठी त्या सर्वांना लाख मोलाचं या ठिकाणी आम्ही सलाम करतोय आणि सामन्याला सुरुवात करूया. सामन्याला सुरुवात ऑफिशियल पंच महेश परब यांचा या ठिकाणी इशारा आणि ओव्हर टू पुन्हा एकदा हिंदीचा बुलंद आवाज आणि या वर्षीच्या मोसमात जबरजबर कानकोण पर्यंत जो आवाज घुमला. मॅम फ्रॉम आरोंदा कृष्णा देवजी. धन्यवाद योगेश. चलिए भाई शुरुआत गणपति का नाम लेके करते हैं मैदान पर. इस बीच मात्र हम तो जरूर कहेंगे हरीश ऑन नॉन स्ट्राइक पर है. स्ट्राइक पर जो कि युवा खिलाड़ी जो कि विनायक मैदान में हमारा जो कि स्कोरर गिरीश गावड़े जो कि पहुंच चुका है, उनका स्वागत करेंगे. सम्मानीय गिरीश गावड़े सर, आपका स्वागत. चलिए शुरुआत इस वक्त आगाज मैदान पर. चाहने वालों की वो तौबा गर्दी. सुबह का माहौल, लगभग सूरज की हल्की सी किरणें मैदान पर और उसके बाद खेल चलता हुआ. कवर ले गए लॉन्ग ऑफ बाउंड्री पर. आज के दिन के शुभ समारंभ बिल्कुल 4 रन के साथ मैदान पर. हेलो ओके वापस खेल. पहली गेंद पर चौवा निकला विनायक के बल्ले से. ओ शॉट अम्पुल का शॉट किया, गेंद को खेला स्क्वायर लेग बाउंड्री पर और गेंद घूमकर वही खिलाड़ी के सीधे हाथ में जा रही. लेकिन तब तक मिलेंगे 2 रन मैदान पर. जहां पर चौवा था, जिस गेंद लगभग लग रहा था कि ये गेंद बाउंड्री के बाहर जा सकती है, इन मौके पर गेंद ने घुमा प्राप्त कर लिया और उसी के चलते हुए 2 रन बनते हुए मैदान पर. टीम का स्कोर जो कि पहुंचा 6 रन पर. और तमाम चाहने वालों को फिर से आपको बता दूं, स्वराज्य फाइटर्स और साथ साथ जो कि दूसरी टीम मैदान में ओम साई राम, जो कि 2 टीमें आज मैदान पर लड़ती हुई इस मैदान में. और ओम साई राम टीम ने टॉस हारकर पहले बल्लेबाजी करने का मौका उनको आज मिलता हुआ. आज शुभारंभ गणपति का नाम लेके गया और विनायक ने आज शुरुआत की मैदान पर. ओ ऑन साइड पर क्या टाइमिंग है ये, बिल्कुल लाजवाब टाइमिंग. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री पर जा रही है. हालांकि गेंद को उठाया जा रहा है और ग्राउंड में जो विकेट के बीच की सराहनाजनक 2 रन बनते हुए. देखिए शॉट सिलेक्शन कितना बेहतरीन था. ऑफ स्टंप के बाहर गए, शफल किया, जगह बने अपने आप के लिए और उस अंदाज से स्क्वायर लेग हम्पर के ठीक ऊपर से इनको खेला गया, जहां से मिलते हुए 2 रन मैदान पर. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय शेखर गावडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करा. प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान कृष्णा या स्पर्धेच्या माध्यमातून. शेखर गावडे यांचं स्वागत करतोय. राजेश गावडे खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. और इसी के साथ रनों की संख्या मैदान में पहुंची जबकि 8 रन पर. तमाम चाहने वालों को हम सभी का प्यार भरा नमस्कार. हम्पायरों की तिगड़ी जोड़ी मैदान पर
बाबू टेमकर, साथ साथ उनके साथ जो कि महेश परब और मंदार के निलेकर, ये 3 अंपायर हमारे साथ ऑफिशियल अंपायर हमारे साथ जुड़ चुके हैं। और एक आवाज वेंगुर्ला की बुलंद आवाज, जो आवाज योगेश परब जिनको हम बहुत सालों से जानते हैं, लगभग वो भी कानकोन तक जा चुके हैं। और साथ साथ रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में भी शायद वो जा सकते हैं इसी साल, ये भी मौका है। लेकिन चलिए भाई वापस खेल में चलते हैं कि जिस अंदाज में सन्माननीय महेश गावडे देववाड यांच्याकडून मंडळासाठी 1500 रुपयाचं या ठिकाणी मंडळाला सहकार्य केलं जात आहे, त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। धन्यवाद गावडे साहेब। ओ क्लीन बोल्ड वहां पर किया, देखिए अपने आप से बहुत नाराज मैदान पर। पता है कि 2 मैच ये टीम हार चुकी है, शायद इस मैच को अगर जीतना था तो विनायक जिसने आज चौवे के साथ शुरुआत की इस मैच की, और विनायक मतलब गणपति का नाम है ये, और विनायक ने शुरुआत तो ठोस कर ली। विनायक हुआ आउट मैदान पर, 4 गेंदे 8 रन बनाकर विनायक लौटा और 1 विकेट नुकसान के बाद टीम का टोटल स्कोर 8 पर पहुंचा। के लेकर हमारे साथ जो कि जुड़े रहेंगे डीजे ऑप्टिंग पे और यूट्यूब के माध्यम से ट्रेंडिंग डॉट इनके माध्यम से आपको ये मुकाबले दिखाए जा रहे हैं। और हमारे जो कि कैमरामैन की भूमिका में ओमकार और उनके साथ जो कि जुड़े हुए प्रथमेश, जो कि प्रथमेश आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। इस सुबह के माहौल में पहला विकेट निकला, टीम का टोटल 8 पर। ओ फुल टॉस गेंद ऑन साइड पर गेंद को खेला गया, डीप में खिलाड़ी मौजूद है, पहला रन बहुत तेज निकला। और देखिए शॉट सिलेक्शन कितना बेहतरीन था, गेंद बल्ला बिल्कुल मुड़ गया और हल्के हाथ से ऑन साइड पर, मतलब जो कलाई या मोड़ी ना उसके वजह से गेंद हवा में नहीं निकली। इसके कारण गेंद हवा में निकली, उसका कारण ये था कि आप बल्ला कितना बिल्कुल धीमा पकड़ते हैं। अगर आप बल्ला बहुत तेज पकड़ते, शायद ताकत से पकड़ते, तो गेंद हवा में जा सकती है और बहुत कुछ देखना पड़ता है उनको। ओह बढ़िया गेंदबाजी, ऑफ स्टंप पर यॉर्कर खुद के निकाला। इस जगह पर ये बहुत तेज खेलते, कवर पर 1 रन निकाला और इसी 1 रन के साथ प्रतियोगिता में उनके 50 रन जबकि पूरे होते हुए पूरे दिन पर, कल के दिन पर भी उनकी अच्छी बैटिंग हुई थी। कल 42 की लाजवाब बैटिंग, उसके बाद कुछ रन बने और ये देखिए 1 रन के साथ लगभग 50 रन प्रतियोगिता में और एक बांधने वाला खिलाड़ी मैदान पर जो पूरे दिन तक। लेकिन चलिए हम फिर से डीजे आप रुकिए, बल्लेबाजी किस तरह से हो चुकी है। ओम साई राम टीम स्पोर्ट जो कि इस वक्त पहले बैटिंग कर रही है और 1 ओवर समाप्त, टीम पहुंची है मात्र 10 पर। सुपरमैन इस नाम से लोग पूरे इस एरिया में जानते हैं। हरीश जो कि खिलाड़ी है, हरीश जो कल की मैदान पर एक बल्लेबाज में बेहतरीन बैटिंग, 42 रनों की एक लाजवाब बैटिंग मैदान पर और गेंदबाजी में तब्दीली। स्वराज्य फाइटर्स से नागेश मैदान पर। नागेश मोर्चे पर, ओह हो ये इनफैक्ट था लेग स्टंप के बाहर, ओ निशाना नहीं लगा है, इनफैक्ट लेग स्टंप के बाहर था, गेंद पिच भी हुई लेग स्टंप के बाहर और हाइट नहीं तो उतनी हाइट का कोई इशू नहीं था। अंपायर ने पहले कहा इनफैक्ट, आप जब राउंड विकेट से बॉलिंग करते ना तो अमूमन वो कौन रहता है और वही कौन लेग स्टंप के बाहर रहता है। 1 रन निकला लेग बाइस के रूप में, अंपायर लेग बाइस ना, ओके ठीक है, लेग बाइस के रूप में रन निकलता, वहां पर 1 रन निकला और 1 रन के साथ अब नया खिलाड़ी जो कि स्ट्राइक पर, दर्शन मैदान पर। ओ आड़े बल्ले से हवा में शॉट, स्कोर लेग, हम पर के ऊपर से स्कोर लेग, बाउंड्री पर के निकल रही है, पहला रन बहुत तेज निकला। दर्शन विकेट के बीच में सराहनाजनक दौड़ मैदान में, क्या दौड़ मैदान पर, बिल्कुल बेहतरीन दौड़। और ये युवा खिलाड़ियों को सीखना पड़ेगा फिटनेस, फिटनेस क्रिकेट में अहम चीज होती है, आपको सीखना पड़ेगा।
अजय अक्षय ने बिल्कुल लगातार 1-2 महीने फिटनेस किया, उनको टीम में सिलेक्ट किया गया। कल आपने देखा किस तरह से, मतलब फिटनेस कितना अहम रहता है टीम के लिए। और उसी के बलबूते पर देखा अनंत को टीम में बाहर बैठा है, थोड़ा सा अनंत फिट नहीं है, ऐसा कुछ चाहने वालों का भी कहना था। लेकिन शायद मौके आपको बहुत बार मिलेंगे मैदान पर, इस मैदान पर तो बहुत बार मिलेंगे। ओ गति परिवर्तन बिल्कुल बीट करते हुए, बिल्कुल बीट करते हुए 8 गेंदे 12 रन, एक सफलता, ये कुछ लेखा जोखा मैदान पर। स्वराज्य फाइटर्स टीम पहले बॉलिंग करती टॉस जीतकर 2 मैच लगातार जीत चुके। ये रिकॉर्ड इस मैदान पर इस साल का 2022 साल स्वराज्य फाइटर्स टीम के लिए भाई लकी साल माना जाता हुआ। लेकिन वो जनवरी का महीना थोड़ा सा लकी नहीं था, लेकिन फरवरी का महीना बिल्कुल लकी। ओ बल्ले पर लगी है विकेट के पीछे, हालांकि थोड़ा सा गलत काम हुआ, लेकिन चलिए काम तो बिल्कुल तमाम हो चुका है। क्या जहां से गिर चुके वो फिर से, और जब तक गिर कर संभल जाए ना वो बाजीगर कहलाता है, तब तक 3 रन मिलते हैं। तीसरा रन निकला, बिल्कुल बढ़िया एफर्ट दिखाते हुए, बिल्कुल बढ़िया फील्डिंग। लेकिन मैं कहूंगा इस स्तर पर ये रन रोकने पड़ेंगे आपको, क्योंकि सामने वाली टीम जो अभी तक ओम साई राम स्पोर्ट अभी तक कोई मैच नहीं जीती है, तो शायद उनके लिए भी संकट है ये मैदान पर, क्योंकि उनको भी मैच जीतना है। तो कुछ ना कुछ तक होगा, 15-16 पर पहुंचा टीम टोटल। और सुपरमैन को आज एक अच्छी बैटिंग करनी पड़ेगी। नाम है हरीश, काम बेहतरीन देता उनका, कवर पर एक खिलाड़ी तैनात है हरीश के लिए। और टाइमिंग देखिए, टाइमिंग का खेल देखिए, इनका टाइमिंग तो बिल्कुल ठीक ठाक रहता है। हालांकि हल्की सी गफलत हुई, गेंद बाउंड्री लाइन तक जा रही है, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, और कम से कम क्वालिटी से निकल किया, और ये तीसरा भी रन। शायद ये थक चुके लग रहे हैं हरीश। देखिए 3 रन दौड़कर निकाले, 2 बार आपने 3-3 रन दौड़कर निकाले, मतलब फिटनेस काफी अहम रहता है मैदान पर। कितने फिट हो आप, शॉट सिलेक्शन कितना बेहतरीन था। लेकिन हरीश अगर यही गेंद आप कवर बाउंड्री के ऊपर से छक्का मारते ना तो काम बन जाता मैदान पर। इस 3 रन के साथ 19 पर पहुंचा टीम का टोटल। और टीम जानते हैं क्योंकि ओम साईराम टीम के, उनके पास अब मौके नहीं है, अब ये मैच जीतना ही पड़ेगा, अन्यथा प्रतियोगिता में संकट होगा। ओह आड़े बल्ले से शॉट के लिए जगह बनाने का प्रयास कर रहे हैं, और देखिए किस अंदाज में वो जिस तरह से वो निकल चुके मैदान में, दर्शन वो कह चुके कि यहां से हम वो अटैक करेंगे। पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। ओम साईराम फाइटर्स टीम जिन्होंने पहले बनाए 19 रन, 1 विकेट नुकसान पर 2 ओवर समाप्ति के बाद, तब स्वराज्य फाइटर्स टीम जिन्होंने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का निर्णय, वो अभी तक निर्णय बिल्कुल ठीक ठाक मैदान में। धन्यवाद. प्रत्येक खेळाडूला एक विनंती आहे, आमचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये कॅमेरामॅन उपलब्ध आहेत. आपला प्रत्येक खेळाडूला एक विनंती असेल, प्रत्येकाने आपला एक फोटो काढून घ्यायचा आहे, जेणेकरून पुढच्या ऑप्शनला तो व्यवस्थितरित्या फोटो दिसेल. कारण बऱ्याचदा फोटो नसतात आणि त्यामुळे थोडंसं ऑप्शनमध्ये थोडंसं या ठिकाणी व्यत्यय येते. त्याची विनंती असते, कळकळीची विनंती, प्रत्येक खेळाडूला एक सुवर्ण संधी फ्रीमध्ये या ठिकाणी येऊन फोटो आपण काढून घ्यायचा आहे. तन्या जोगेश पर बिल्कुल अच्छी बात आपने कही, बिल्कुल भाई ये दिन सोने से सुहागा होगा, ये कुछ अक्षरों में लिखा जाएगा। और लाइन ऑफ स्टंप के बाहर रखिए, वाइड बॉल का इशारा। योगेश पर अमूमन हम कहते हैं बहुत बार कि हमारा फोटो खींचिए, ऐसा कुछ खिलाड़ी कहते हैं, लेकिन इस साल भाई ये कुंभ मेला कुछ अलग ही कह रहा है। आइए भाई फोटो खींचिए फ्री में सबका, आप कौन सी भी पोजीशन, मतलब ये भाई कुछ अलग रखा अंशु प्रीमियर लीग में। और पिच गेंद ड्राइव किया, सिप के मुकाबले में मुस्कुराहट चेहरे पर हरीश के। ये हरीश जो कवर पर खेलते ना शॉट, ये आसान नहीं होता, बिल्कुल बल्ला थोड़ा सा तिरछा करते, कलाइयों को मोड़ देते, कुछ इनसाइड आउट भी वो रहता है। शॉट 1 रन निकला, टीम का टोटल स्कोर 21, लॉस ऑफ 1 विकेट डाउन। गेंदबाजी में वही गेंदबाज जो कि हेमंत मैदान में, हेमंत पहले मैच का मैन ऑफ द मैच का दावेदार रहा। क्या बैटिंग किस खिलाड़ी ने पहले मैच में, बॉलिंग उम्दा, बैटिंग उम्दा। और राउंड विकेट से अब साल का काफी तजुर्बा मैदान पर, राइट हैंड राउंड विकेट से। ओ चेंज ऑफ पेस, क्या गति परिवर्तन, गिरीश बिल्कुल 5वें गियर में खेलना पसंद कर रहे हैं मैदान पर। देखिए भाई हर एक खिलाड़ी यहां पर आकर अपना फोटो खींच लीजिए भाई। ये इस साल का ये ऑफर है आपके लिए, फरवरी की ऑफर है ये। शुरुआत अध्यक्ष करेंगे, सम्मान्य अध्यक्ष सुनील सर, जो कि इस वक्त, ओ फिर से डॉट गेंद, फिर से डॉट गेंद। हाँ और एक बात योगेश परब, फ्री लकी ड्रॉ है आपको, फ्री लकी ड्रॉ मतलब आपको सिर्फ कूपन लेने हैं भाई, कोई जेब से पैसे नहीं देने आपको, सिर्फ लेने के पैसे, आपको सिर्फ लेना है आपको हाथ से। ओ वाह भाई वाह, ये दे दे रन छक्का, लॉन्ग ऑन बाउंड लाइन के बाहर 6 रन के लिए।
ओकेडी से एक बड़ा शॉट निकला गिरीश के बल्ले से, दर्शन के बल्ले से, दर्शन जो कि आक्रामक बल्लेबाजी। ऑन साइड पर गेंद लेग स्टंप के बाहर मारने का प्रयास जरूर किया था, लेकिन छोड़ा गेंद को, व्हाइट बॉल का इशारा। पता है कि पहली एक छक्का लग चुका है, जो डॉट गेंद थी वो भी भर कर आ गई इस व्हाइट के साथ। रनों की संख्या भी अब ठीक ठाक है, 28 पर पहुंची मैदान पर। 9 रन प्रति ओवर ये बना रही है टीम मैदान पर। क्या बैटिंग मैदान में। ओ चेंज ऑफ पेस, क्या गति परिवर्तन। कोई बात नहीं है, चलिए एक आध गेट डॉट तो निकलेगी, लेकिन सोच सही है यहाँ पर। सामने से ये अटैक कर रहे हैं और बिल्कुल उनको पता है कि नॉस्टैक एंड पर हरीश है। हरीश जिन्होंने आखिरी कल मैच में, पहले मैच में आखिरी के 2 ओवर में शायद क्या अटैक किया था, दूर छक्के लगाए थे। ओ शॉट, पुल का शॉट। ओ शायद भाई नाराज, ये नाराज रहेंगे। ये गेंद छक्के के लिए जा रही थी, शॉट पुल का शॉट था योगेश, पर अब इस पर कुछ ना कुछ बात करनी पड़ेगी। इतना बढ़िया शॉट था, शायद बल्लेबाज को पहले लगा कि ये 6 रन थे भाई, इलेक्ट्रिक खंबे से लगी गेंद भाई, झटका तो बल्लेबाज को पहले लगा। ओह गति परिवर्तन, फिर से बीट करते 28 पर पहुंचा। 3 ओवर समाप्ति के बाद खेल मैदान पर। हरीश आज एक जिम्मेदारी का बोझा कंधों पर। पता है कि हरीश को इस मैदान पर अगर वो खड़े रहते आखिरी के 4-5 ओवर तक, और ये 6 ओवर अगर खेलते तो आप 70-75 तक टोटल देख सकते हो सामने से। और मराठा स्वराज्य फाइटर्स टीम को यही बात जो कि सामने से रोकनी पड़ेगी। अगर इस खिलाड़ी का विकेट आप जल्दी ले जाए तो शायद कहीं ना कहीं सामने से प्रेशर बनेगा टीम पर। आज अनंत और अक्षय एक साथ आपको जोड़ी दिखाई देगी, क्योंकि ये फोटो सेशन के लिए जा रहे हैं। पता है कि अगले साल का मौका आज फिर से नहीं आएगा, इस साल का फोटो नहीं मिला तो। वो बढ़िया क्रिकेट की टाइमिंग देखिए, सिर्फ खेल देखिए आप। इक्का दुक्का स्वीप एंकर रोल, मतलब जो जिम्मेदारी है ना वो इक्के दुक्के की वो हरीश निभाता हुआ। और दूसरे एंड से देखिए जिस तरह से आज दर्शन बल्लेबाजी करे, अटैक इज द बेस्ट डिफेंस। टीम का टोटल स्कोर 29 पर पहुंचा। खेल चलता हुआ 4थे ओवर का। एक सिंगल निकला। प्रथमेश हमारे साथ जो कि जुड़े रहेंगे इस वक्त डिजिटल स्कोरर के रूप में, और कैमरामैन एक गुणवान खिलाड़ी, गुणवान इंसान जो कि हमारे साथ जो कि जुड़ा रहेगा, ओमकार। ओमकार का चेहरा देखिए भाई, वो बिल्कुल। ओ फिर से बढ़िया लाइन, फिर से बढ़िया लाइन। डॉट गेंद प्रेशर बना रही है लगातार, ये तीसरी डॉट गेंद मैदान पर।
बैटिंग के पावर प्ले का इशारा मैदान पर पहुंच चुका है और गेंदबाजी में तब्दीली नागेश के हाथ में मोर्चा। देखिए दो खिलाड़ी जिन्होंने आज अटैक किया सामने से, एक है जो कि इक्का दुक्का एक स्विफ्ट एंकर का रोल जो नाम है हरीश, और दूसरा जो कि दर्शन मैदान पर। दर्शन 2 छक्के 1 चौवा शामिल बल्लेबाजी में। नागेश जो कि राइट हैंड राउंड विकेट से अब मोर्चा संभालेंगे और लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, 1 रन आतिथ्य खाते में 46 पर पहुंचा टीम का टोटल। मतलब 12 गेंदों का खेल अभी भी मैदान पर बचा हुआ इस छोर के मुकाबले में, और 12 गेंदों पर आप 20 बनते ना, एक अच्छा टोटल, एक सम्मानजनक टोटल मैदान पर 65 रन जो कि देखने को आपको मिलेंगे। लेकिन उम्मीद है कि यहां से अंतिम 12 गेंदों पर 20-22 रन बनाए जाए मैदान पर। लाइन बहुत तेज है, ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल का इशारा, और ये देखिए 140-45 के आसपास ये गति थी मैदान पर, बहुत तेज। वापस जो कि दर्शन नागेश मैदान पर सामने है इस वक्त हरीश मैदान में। ओह, बल्ला जमीन पर पहले लगा, उसके बाद शायद शॉट सिलेक्शन उतना हुआ नहीं, टाइमिंग हुई गेंद को, 1 रन नहीं तो वहां पर मिलेगा। लेकिन चलिए, जो वाइट गेंदे गिरी 2 गेंदे, उसके साथ एक मैकअप होगा, मतलब ठीक ठाक हुआ, एक डॉट गेंद, 2 रन वहां पर खर्च होते हुए, और नागेश वापस मोर्चे पे पावर प्ले किस ओवर में। ओहो, टाइमिंग बेमिसाल, ताकत कमाल की। इसी मैदान पर देखिए नागेश को प्रेशर मैदान में, फुल टॉस, हवाई फायर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर सीधे हाथ में, और ये आउट मैदान पर। भाई बल्लेबाज चली नहीं है, सुशील दुबे, सुशील घुबे, जरा जल्दी कीजिए भाई। ये शुरुआत हम कह रहे हैं पहले सुबह से, योगेश पर अपने आपको बताया था भाई, डग आउट लोग आपका खिलाड़ी जाते हैं तो आप पहुंचते नहीं है, आउट होने के बाद शायद आप निर्णय जल्दी लीजिए कि कौन आएगा अंदर। सुशील घुबे मैदान पर, नॉन स्ट्राइक पर, स्ट्राइक पर दर्शन। इस जोड़ी के बारे में बताऊं तो लगभग अच्छी बैटिंग, लाइन ऑफ स्टंप के बाहर रखिए, एक खूबसूरत लाइन राउंड विकेट से। आप जब बॉलिंग करते हैं तो अमूमन ये कौन रहता है, और सुशील की जर्सी नंबर 10 है, मतलब इनके पास वो काबिल थे बल्लेबाजी करने की। इसके साथ वापस खेल मैदान पर, टोटल 53 पर पहुंचा इस खेल में, और खेल चलता हुआ 5वें ओवर का मैदान पर पावर प्ले का। ओ, बल्ले पर लगी है और स्टंप पर लगी है, क्लीन बोल्ड मैदान में। कप्तान जरा खिलाड़ी को जल्दी भेजिए भाई, आउट होने के बाद आपको पता होना चाहिए कि कौन सा खिलाड़ी कब किस स्तर पर खेल सकता है, सो प्लीज। प्रथमेश जो कि मैदान पर नए खिलाड़ी के रूप में। वापस खेल, जिस तरह से बल्लेबाजी देखने को मेरे गिरीश की, जो कि इस वक्त दर्शन की दर्शन आउट हो गए, नए खिलाड़ी के रूप में चयन हो चुका है, और नया खिलाड़ी प्रथमेश मैदान पर। दोनों नए खिलाड़ी, मतलब दोनों ने कोई गेंद नहीं खेली है, और अब शायद इस पावर प्ले के ओवर में नागेश करेंगे, नागेश का सामना करेंगे। देखिए थोड़े से रुक जाइए, पोजीशन बिल्कुल ठीक ठाक नहीं थी, मतलब तैयार नहीं थे बल्लेबाज। उसके बाद नागेश लगातार 2 विकेट मैदान पर। ओह, बढ़िया गेंद, हाइट है, इश्यू कोई है तो हाइट है मैदान पर, शायद रन मिल सकता, लेकिन दौड़े ही नहीं खिलाड़ी, वो 1 वहां पर नहीं मिलेगा। और समाप्त हुआ 5 ओवर समाप्ति के बाद 53 मैदान पर। हॅलो, यानंतर सामना रंगतोय मैदानावर हर्ष 11 विपक्ष वीर मराठा। आपल्याला अंतिम पुकार, आपली टीम लिस्ट घेऊन आमच्या मान्यवर कक्षासमोर या।
गेंदबाजी में सिद्धू मैदान पर। और सिद्धेश ने कल भी एक मुलाकात में बताया था कि लगातार 4 साल उनको स्ट्रगल करना पड़ा, उसके बाद कहीं ना जाकर आज मैदान पर लगभग 10-12 मैचेस लगातार हारने के बाद भाई कहते हैं ना कि भाई शेर 2 गज पीछे आता तो इसका मतलब ये नहीं कि डर जाता है, वो शिकार के लिए तैयार रहता है, और वही शिकारी मैदान पर जो कि नाम है सिद्धेश। ओ बीट करते हुए बिल्कुल स्टंप को हवा डालती गेंद निकली है। आखिरी के अगर बताओ ना तो 6 गेंदों पर कोई रन नहीं निकला है। पहली गेंद पांचवें ओवर की पहली गेंद डॉट निकली, उसके बाद निकला छक्का और टोटल 1 गेंद पर निकले 9 रन। उसके बाद लगातार 4 गेंदे डॉट और 2 विकेट, और ये 5वीं गेंद है। 5 गेंदों पर अंतिम कोई रन नहीं निकला है। ओ लाइन ऑफ स्टंप के बाहर रखे, शपल किया। 2 गेंदे लगातार डॉट, 60-65 तक टोटल होना चाहिए था, जिस तरह से लग रहा था हरीश और जब से दर्शन खेल रहे थे लग रहा था 70 तक ये टीम पहुंचेगी, लेकिन अब लग रहा है कि भाई 60 तक पहुंचना भी शायद मुश्किल रहेगा मैदान पर। ओ टाइमिंग अच्छी है, गेंद को सीधा खेला गया लॉन्ग ऑन बाउंड्री पर। पहला रन बहुत तेज निकला, हल्की सी गफलत फील्डिंग में, लेकिन 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या मैदान में पहुंची 54 पर 55 पर। इस 1 रन के साथ अभी भी और फिर से ऑन साइड पर तगड़ा शॉट तो नहीं कहूंगा, लेकिन बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद निकली। पहला रन बहुत तेज निकला, विकेट कीपर जा चुके स्क्रीन पर, आ चुके यहाँ पर 2 रन बनते हुए। देखिए कितनी दौड़ विकेट के बीच में, ये 2 रन इंपॉर्टेंट रहेंगे। और इस 2 रन के साथ 57 पर पहुंचा टीम का टोटल। लेकिन मैं तो कहूंगा अच्छी वापसी मैदान पर, क्या बॉलिंग की नागेश ने, और उसके बावजूद ये सिद्धेश मैदान पर। और फिर से खुद के निकाला गेंद को मिड ऑन पर, बढ़िया फील्डिंग। देखिए कितनी बेहतरीन फील्डिंग है। नाम है खिलाड़ी का, फील्डर जो कि सिद्धेश, जो कि फील्डिंग कर रहे, खुद माला गए टीम के, और ये जानते हैं कि हालात किस तरह से, तो हालात में क्या रन रोकने पड़ेंगे आपको। 57 पर पहुंचा टीम का टोटल। ओ टाइमिंग में मिसाल, गेंद बाउंड लाइन के बाहर, शायद रोका गया है गेंद को, देखना पड़ेगा क्या वहां पर हुआ, और 1 ही रन मिलेगा और आउट मैदान पर। 1 रन के साथ 58 ये टोटल मैदान पर, और 59 टू विन मैदान में। हॅलो, यानंतर सामना होतोय मैदानावर वीर मराठा विपक्ष हर्ष 11 टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या आपल्याला अंतिम पुकार। ओम साई स्पोर्ट्स संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवा। ओम साई स्पोर्ट्स संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवा आणि प्रतिस्पर्धी संघ आपली सलामीची भिनीची जोडी मैदानामध्ये पाठवा। 4 षटकामध्ये तब्बल 45 धावा आणि त्यानंतरला धावसंख्येला सुरुंग लावणारं षटक आता पाहायला मिळालं, ते नागेश आणि त्याच्या साथीला सिद्धेशची वेगवान गोलंदाजी आणि 58 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो मात्र ओम साई स्पोर्ट्स संघ या ओम साईराम स्पोर्ट्स संघ या मैदानावर, आणि येणाऱ्या कालखंडामध्ये 59 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो मात्र स्वराज्य फायटर्स संघाला। एका बाजूनं या मैदानावर
स्वराज्य फायटर क्षेत्ररक्षण सजवून झाले. आपली सलामीची जोडी मिनीची जोडी मैदानात पाठवा कृपा करून. 59 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी स्वराज्य फायटर संघाची सलामीची बिनीची जोडी संतोष सरमळकर आणि त्याच्या साथीला मैदानामध्ये विकी मैदानामध्ये पावलं टाकतोय. 59 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये सकाळचं सत्र हवेचा थोडासा वेग पाहायला मिळतोय आणि अनसूर प्रीमियर लीग 2022 सौरभ पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला त्याच्या साथीला संघाचा सेनापती संतोष सरमळकर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतो आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सागर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं अनिवार्य हे पॉवर प्लेचं षटक घेऊन 59 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. एका बाजूनं या मैदानावर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. हरीशची सुंदर खेळी तब्बल 12 धावांची 26 धावांची या मैदानावर दर्शनची खेळी आणि साथीला एका बाजूनं 1-2 धावा प्रथमेशची 1 धाव सुशील गुबेची 8 धावा या विनायकच्या हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय तो ओम साईराम स्पोर्ट्स संघाचा. हर्ष 11 आणि वीर मराठा आपल्याला अंतिम पुकार आपल्याला वारंवार आम्ही पुकार करतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी टॉस लावायचा आहे. विनंती असेल दोन्ही कर्णधार गौरव गावडे आणि जयेश सरमळकर दोन्ही कर्णधार आपले टीम लिस्ट घेऊन आमच्या मान्यवर कक्षासमोर या. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज दर्शन सज्ज होतोय आणि स्ट्रायकर एंडला तो संतोष सरमळकर एक 20 फुटक फलंदाज कालचा एका मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पहिला चेंडू शॉर्ट फाईन लेगला फिरकावून दिलाय. जवळजवळ फाईन लेगच्या दिशेने भिजवलं कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूची ही शर्यत आणि चेंडू या ठिकाणी अडवणारा क्षेत्ररक्षक यशस्वी ठरतोय आणि परतीची फेक येईपर्यंत ह्या 2 धाब्यांना सांघिक धावसंख्या या धावफलकावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर प्रति षटकामध्ये या मैदानावर 10च्या रन रेटने खेळायचा आहे. हर्ष 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचतोय. वीर मराठा संघनायक टॉस साठी या. आडव्या बॅटनं पुन्हा फटका डेम स्क्वेअर लेगला चेंडू या ठिकाणी सुंदर पद्धतीचा फटका आणि जवळ चेंडू सरळ सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आणि शॉर्ट पिच प्रकारच्या चेंडूला बॅकफुटला जातोय आणि डेम स्क्वेअर लेग सुंदर फटका जो अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये 2 खेळाडू रेड सर्कलच्या बाहेर स्क्रीन समोर प्रथमेश आणि आपल्याला पाहायला मिळतोय लॉग ऑफ आणि लॉग ऑन हा मात्र बाहेर पाहायला मिळतोय आणि त्यानंतर एक सुरेख या ठिकाणी या मैदानावर फलंदाजीचा निर्वाळा सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो संतोष सरमळकर आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक हा धावफलकावर 6 धावा हा लेखाजोगा कैलासवासी आनंदी बाबू सावंत यांच्या स्मरणार्थ सन्मान्य जग्या सावंत यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीनं हौशी कला क्रीडा मंडळ आयोजित अनसूर प्रीमियर लीग APLच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ज्यांनी लाख मुलाचं सहकार्य केलं त्यांची नावं आहेत पुढील प्रमाणे. सन्माननीय भाऊ मालवणकर, सन्माननीय महेश राजेंद्र गावडे, सन्माननीय राकेश आंबेकर, सन्माननीय विनय उदय गावडे, सन्माननीय सुनील वसंत गावडे, सन्माननीय भरत ठाकूर, सन्माननीय महेश बराब, सन्माननीय सूरज वालोरकर, सन्माननीय जयदेव गवस, सन्माननीय प्रसाद अच्युत गावडे. 6 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अवरपिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलबाबा आय मिस यू हिटचा फटका 43च्या स्वरूपात या ठिकाणी मात्र संघाचा सेनापती हा वैयक्तिक 6 या धावसंख्येवर माघारी परततोय. जरी तुम्हाला मोठे फटके टोलवले तरी मी तुला सहजासहजी जी कडवी गोलंदाजी करायची होती मला सुरुवातीच्या कालखंडामध्ये जो इरादा पक्का केला होता तो मी इरादा पक्का करतोय आणि पहिला हादरा बसतोय तो मात्र संतोष सरमळकर डगआउटचा शिकार बनला जातोय. सन्माननीय प्रीतम सावंत, सन्माननीय प्रदीप गावडे, सन्माननीय
विनय दीनानाथ गावडे सन्माननीय चंदू गावडे धरम गावडेवाडी सन्माननीय चंद्रकांत उर्फ अण्णा गावडे सन्माननीय भगवान रणसिंग सन्माननीय कमलेश गावडे सन्माननीय गजमुख गावडे सन्माननीय पंढरीनाथ गावडे सन्माननीय सुनील गावडे सन्माननीय दीपक गावडे देऊवाडी सन्माननीय महादेव बालचंद्र गावडे सन्माननीय विजय वसंत गावडे सन्माननीय देवीदास गावडे सन्माननीय विजय सरमलकर सन्माननीय नारायण कृष्णा सरमळकर सन्माननीय महेंद्र विजय गावडे सन्माननीय दत्तात्रय भोसले सन्माननीय महेंद्र लक्ष्मण गावडे याचकडून मंडळासाठी लाख मोलाचं सहकार्य झालंय त्या सर्व सहकार्याचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. वीर मराठा टॉस विन आपला निर्णय जयेश सरमळकर. जयेश सरमळकर परतीची फेक येईपर्यंत ह्या दोन धाबा सहजासहजी पूर्ण केले जात आहेत आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकाला 8 धाबा या धावफलकावर 59 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुरेख खेळाचं प्रदर्शन हरीश यांच्या सतेला दर्शनच्या 26 धावा एक अष्टपैलू खेळाडू संघाचा सेनापती तगडा खेळाडूला माघारी पाठवतोय दर्शन आणि सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर प्रतिचेंडूमध्ये 2च्या सरासरीने खेळतोय मैदानामध्ये. आडव्या बॅटनं मोठा फटका पाहिला भेटतोय जवळजवळ बॅकवेट स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत थोडासा डान्सिंग एरियामध्ये चेंडू आणि जवळजवळ या ठिकाणी पकडापकडीचा खेळ क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा आपल्याला पाहिला भेट परतीची फेक येईपर्यंत 2 धावा ह्या गणल्या जात आहेत आणि सांघिक धावफलकावर दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय 10 धावा धावफलकावर 10 धावा धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रतिषटकामध्ये 10च्या रेटने खेळावा जो मानस आखला होता सुरुवातीला एक सुरेख पद्धतीची सुरुवात या मैदानावर ती मात्र संतोष शर्माळकरची आपल्याला चौकारानं आणि त्यानंतर एकेरी 2 धावसंख्येवर जोर देतोय तो उदय आणि त्याचा साथीदार पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डेव्ह स्क्वेअर लेगला पूल केलाय आणि पूल जवळजवळ 1 बाउंस सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चौकारानं स्वागत गोलंदाज दर्शनचं आणि 4 धाब्यानं सांघिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी या ठिकाणी एक गडी महत्वाचा मात्र माघारी परतला पण त्यानंतर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण स्वीकारतोय वीर मराठा संघ आणि प्रतिस्पर्धी संघ हर्ष 11 संघाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. सामना संपल्यानंतर लगेचच वीर मराठा संघाला प्रथम पुकार येणार नाही आहे. लगेचच क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे आणि हर्ष 11 आपले सलामीचे बिनीचे फलंदाज या ठिकाणी शेंदूर मारून ठेवायला हरकत नाही. वीर मराठा टीम लिस्ट डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो विवेक स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या साथीला एका चौकालाच्या जोरावर उदय ही जोडी मैदानामध्ये आणि कांतीला उर्फ या बाजूला राजेश सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. गोलंदाजी मार्कवर कांतीला आपल्याला पाहायला मिळतो वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक एक निर्णायक षटक पहिलं षटक थोडंसं महागडं षटक 14 धावा धावफलकावर 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढण्याचा नवीन काहीतरी करण्याचा प्रयोग होता. मला वाटतं एका बाजूने राजा एक धाव काढून उदयला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल राहतोय. मी म्हणतो एका बाजूने जे चेंडू आपल्याला फायद्याचे असतात स्ट्रॉंग झोनमध्ये टोलवायचे असतात ते टोलवायला पाहिजे. तर येणाऱ्या कालखंडामध्ये कुठेतरी ते चेंडू बरंच काही सांगून जातात आणि जेवढे चेंडू निर्धाव येतील तेवढे मात्र ओम साईराम स्पोर्ट्स संघाला अति फायद्याचे ठरतील या मैदानावर.
हलक्या हाताने खेळून काढण्याचा वारंवार प्रयत्न. इन्सिंग पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू. लगोपाठचे 2 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत. एक धाव शोधतोय मैदानामध्ये विवेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. तो 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वराज्य फायटर संघाचे तगडे समर्थक खास करून वेगुर्ल्यावरून डायरेक्ट रिक्षा घेऊन डकावडमध्ये राजम परब दिसत आहे सकाळपासून. म्हणजे आज बक्षिसांची खैरात मैदानावर पुन्हा एकदा. मोठा फटका पाहायला मिळतो. आडव्या बॅटनं पुलटॉस पद्धतीचा चेंडू सीमारेषा नसते की तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणत्या खेळाडूने अडवावा, पण तब्बल दर्शन आणि प्रतिमेशी जोडी स्क्रीनवर आणि चौकारासाठी फटका गणला जात. या चौकाराबरोबर सांख्यिक धावफलक स्थिरावला होता. तो 18 धावा धावफलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अठरा धावा या धावफलकावर आणि कांतीलाल संच होतोय पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षेच्या इनकडनं. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जायचंय. स्क्वेअर कटचा फटका टलवोबा. टप्पा पडल्याचा चेंडू थोडासा खाली राहतोय आणि निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर सांघिक धावफलकावर 18 धावा. तो 4 चेंडूच्या समाप्तीनंतर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. 2 ते 3 खेळाडू चेंडूच्या खाली आणि साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवतोय चेंडूवर आणि दुसरा गडी बाद होतोय. तो सलामीवीर एका बाजूने विवेक जर चौकार एक टोलावले निर्धाव चेंडू गेले आणि कांतीलालला जे कार्य करायचं होतं ते मैदानामध्ये ओमसाईराम स्पोर्ट्स संघाच्या बाजूने ते कार्य करतोय. 2 गडी बाद 18 धावा हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. तो 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूमध्ये 4 धावा, 3 चेंडू निर्धाव, 1 गडी बाद करतोय. सुरेख गोलंदाजी मी म्हणत कुठेतरी ब्रेक थ्रू लावणार हे गोलंदाजी कांतीलालची आपल्याला पाहायला मिळते. आणि नवीन खेळाडूला विनंती असेल, जवळजवळ शेवटच्या टोकापर्यंत फलंदाज पोहोचतोय पण नौका खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकत नाही. कोणती टीम मिटिंग असते डगआउटमध्ये अजूनपर्यंत आम्हाला समजत नाही. विनंती असेल, जो खेळाडू आवडतो त्यावेळी त्या ठिकाणी डगआउटमधून नवीन खेळाडू सुटा. थोडासा यामुळे उशीर होतोय मी म्हणेन कॉमेंट्री बॉक्स मधून. आजच्या दिवसात तब्बल 7 मॅचेस आहेत आणि पहिल्या इनिंगचा खेळ 30 मिनिटाचा अवधी असतो आणि 30 मिनिटात पहिल्या इनिंगचा खेळ संपवायचा असतो. विनंती असेल, तुमचं सहकार्य हे लाख मोलाचं असतं मित्रांनो आणि असंच लाख मोलाचं सहकार्य आम्हाला लाभू दे अशी आम्ही आशा अपेक्षा बाळगतोय. अठरा धावा धावफलकावर आणि नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला. सिद्धेश सज्ज होतोय पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मानजनक डिपलॉन द कार्पेट पद्धतीचा फटका. जोखमीच्या धावसंख्येकडे सुशील थोडासा पहिला प्रयत्न भेट होतोय तोपर्यंत एक धाव ही बहाल केली जाते आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावा या धावफलकावर. धावा या कशाही येवो, प्रत्येक धाव कालखंडामध्ये 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि सुंदर गोलंदाजी 5 या धावसंख्येचं षटक. पहिलं षटक तब्बल राजा 14 या धावसंख्येचं आणि त्यानंतर कुठेतरी या धावसंख्येला सुरुंग लावणारं षटक आपल्याला पाहायला मिळालं ते कांतीलालचं. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र सागर सज्ज होतोय पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. 2 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावर. समीकरण मैदानामध्ये प्रथमेश धावा 24 चेंडूवर विजयासाठी 40 धावांची आवश्यकता.
24 चेंडू 40 धावांची आवश्यकता येणाऱ्या कालखंडामध्ये चेंडू आणि धावांचं अंतर जर विचार केला तर 16 धावा आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत. ते एका बाजूनं स्वराज्य फायटर्स संघाला स्क्वेअर कटचा फटका, पॉईंटला शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाते आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 20वी गाठण्यामध्ये यशस्वी ठरतोय. तो मात्र स्वराज्य फायटर्स संघ 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका बाजूनं थोडासा या ठिकाणी पंच खेळ थांबतोय. पंच पहिला बॉल ग्राह्य धरला जाईल. गोलंदाज स्वतः गोलंदाजी सोडतोय. सांघिक धावफलकावर 20 धावा, धावफलकावर एका चेंडूच्या समाप्तीनंतर आणि गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला जातोय आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सिद्धेश पालव सज्ज होता आमच्या मान्यवर कक्षाच्या यांकडनं. एक उदयोन्मुख खेळाडू आज ओम साई राम स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं सज्ज होतोय. तो मात्र सिद्धेश आपल्याला पाहायला भेटतोय. डबकुरतच गोलंदाज हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता असं पण या ठिकाणी राहतोय. प्रयत्न राहतोय आणि निर्धाव चेंडूची गणना ही धावपल करू. एक सुरेख गोलंदाजी, एक तगडा खेळाडू, थोडासा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला दुखापत आणि त्यानंतर गोलंदाजी या ठिकाणी सोडतो आणि पुन्हा एकदा मैदानावर एका नवक्या खेळाडूकडे जबाबदारी आणि ती जबाबदारी घेऊन सिद्धेश पालव आपल्याला पाहायला मिळत. सांघिक धावफलकावर 20 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक हे प्रगतीपथावर. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याचे गोलंदाजी, यष्ट्यांवरून सरळ चेंडू हातोय. लागोपाठचे 2 चेंडू हे निर्धाव. सुरेख गोलंदाजी. संघाच्या संघनायकानं जो कान मंत्र दिलाय त्या कान मंत्राला अनुसरून या मैदानावर सुरेख अशी गोलंदाजी. थोडंसं समीकरण अवघड होत चाललंय ते मात्र स्वराज्य फायटर्स संघाच्या बाजूनं 20 धावा या धावफलकावर येणाऱ्या कालखंडामध्ये 59 या धावसंख्येचा पाठलाग म्हणजे अजूनही 39 धावा करायच्या आहेत ते मात्र उर्वरित चेंडूंमध्ये. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू, मोठा फटका, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ चेंडू. हा मात्र चौकारासाठी गणला जात. चौकारानं स्वागत हे गोलंदाज सिद्धेश पालवचं. सांघिक धावफलकावर 24 धावा या धावफलकावर. धावा या कशाही येवोत, प्रत्येक धाव ही 24 धावा धावफलकावर थोडासा खेळ थांबतोय मैदानामध्ये आणि त्यानंतर एका बाजूनं जो चाचपटत होता मैदानावर तो मात्र सिद्धेश चौकारानं आपलं खातं खोलतोय आणि उदय एका बाजूनं एका चौकाराच्या जोरावर. सांघिक धावफलकावर 24 धावा या धावफलकावर. औष्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू, पंच गोलंदाजाला दंडात्मक करताय. स्वेअर चेंडूचा इशारा. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय तो मात्र
25 धावा धावफलकावर पावशतकी खेळ पूर्ण करतोय. आतापर्यंत तो स्वराज्य फायटर्स संघ 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ह्या येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने जोखमीची गोलंदाजी ओमसाई राम स्पोर्ट्स संघाची आपल्याला पाहायला मिळाली. ते कांतीलालची जमनीलगतचा फटका पाहायला मिळतो. एकेरी धावसंख्येकडे पावलं आणि आज कुठेतरी या दिवशी थोडासा सुशील घुबे नाराज होतोय स्वतःवर. ज्या सुशील घुबेनं मैदान हे गाजवलं होतं वडेश्वर प्रीमियर लीग 2000 एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला किताब दिला होता आणि आज मैदानावर कुठेतरी नजर लागल्यासारखा खेळतोय राजा मैदानावर तो सुशील घुबे आणि सांघिक धावफलकावर तो 26 धावा या धावफलकावर. सुंदर फटका पाहिला मिळतो. मी म्हणे पॉइंट क्षेत्ररक्षकाला कॅच हे बनवायचं होतं, कारण एका तक्तेनं जे कठीण जलाचं रूपांतर आपण साध्या सोप्या जलामध्ये करतो त्यालाच म्हटलं तर क्रिकेट. आणि एका बाजूनं थोडासा प्रयत्न हा सफल राहिलाय आणि फटका सुंदर पद्धतीचा लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा फटका चौकारासाठी निघत सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर. प्रति षटकामध्ये 10 धावा जमवण्याचा जो स्वराज्य फायटर्स संघाचा इरादा होता तो या दोन चौकारांच्या जोरावर या मैदानावर सिद्धेश पावलो थोडासा दंडात्मक ठरतोय. आणि त्यानंतर या मैदानावर टीम मीटिंग लागली ती ओमसाई राम स्पोर्ट्स संघाचे उर्वरितचे 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक असून येणं हे बाकी. गोलंदाजी मार्कवर उदयनमुख खेळाडू वडेश्वर प्रीमियर लीगचा झाला घोषित करण्यात आला. तो प्रज्ञेश गावडे सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षेच्या अडक्यानं. कालच्या सत्रात त्यानं 2 या धावसंख्येचं षटक टाकलं. त्यानंतर थोडीशी प्रतिस्पर्धी संघाबरोबर एक ताबडतोड फलंदाजी आणि सामना कुठेतरी गमवावा लागला तो ओमसाई राम स्पोर्ट्स संघाला. अजित गुबेची सुंदर फलंदाजी एका बाजूला या मैदानावर गौरव गावडेची पहिली हॅट्रिक या स्पर्धेची ऑनसो प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. एक जीवदान प्राप्त होतं एका महान खेळाडूला, ते म्हणजे या मैदानावर उदय गावडेला बॅट चालकीची कट जरूर लागली होती आणि हरेश हे घोर चूक आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा जी चूक केली होती ओमसाई राम स्पोर्ट्स संघाने ती चूक पुन्हा एकदा करतोय आणि नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला. कालच्या एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच हेमंत गावडे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू डिफलंद कार्पेट पद्धतीचा डेप बेड विकेटला फटका आणि जी चूक केली हरीशनं, मी म्हणेन गोलंदाजानं आपलं काम पूर्ण केलं होतं आणि सहाय्य द्यायचं होतं मैदानामध्ये. ते यष्टीरक्षकाला सुटलेला झेल हा चौकारासाठी गणला गेला आणि या 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चौथं षटक हे प्रगतीपथावर पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर.
फुलटॉस पद्धतीचा चेंडू, थोडासा लेफ्ट ब्रेक पद्धतीचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता. बऱ्याचदा म्हटलं तर जीवनामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये या ठिकाणी मात्र फुलटॉस चेंडू हे फुकट घालवायचे नसतात आणि तो एका बाजूनं एक लालसा देणारा चेंडू स्वराज्य फायटर्स संघाला, तो लालसा कुठेतरी मोह आवरला नाही तो मात्र उदयचा आणि हा मोह प्रतिस्पर्धी संघाला मात्र आनंद देऊन गेला. म्हणजे निर्धाव चेंडू टाकत सांघिक धावफलकावर 34 धावा या धावफलकावर. हलक्या हाताने घेऊन काढतोय डिपलंद कार्पेट पद्धतीचा फटका, लॉंगॉनला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, चेंडूची परती करेपर्यंत उदयची ही एक धाव सांघिक धावफलकाला परावर्तित करण्यामध्ये यशस्वी ठरते. 35 धावा या धावफलकावर या 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 5 चेंडूंचा हा खेळ समाप्त. सुंदर गोलंदाजी, 5 चेंडू 1 धाव, 5 गडी, 5 धावा देतोय, 1 गडी बाद करतोय, 2 चेंडू निर्धाव. हा लेखाजोगा या षटकाचा तो प्रज्ञेश गावडेचा अंतरिम षटक. सुंदर गोलंदाजी, आउटस्विंग पद्धतीचा चेंडू, डाव्या हाताच्या गोलंदाजीला जो नॅचरल असतो तो स्विंग अँड वेस्ट हा फटका आपल्याला बघायला मिळतोय तो गावडे सरांचा. आणि समीकरण मैदानामध्ये या मैदानावर स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय मोरजकर साहेब याच्या ठिकाणी अकबर होत आहे. हौशी कला क्रीडा मंडळ आसमंत घुमवून प्रत्येक तुमचा षटकार अणसूर प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आपलं हा सहर्ष स्वागत आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आज स्वागत करायचं आहे. 4 षटकांचा हा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 35 धावा. सन्माननीय पंड्या मोरजकर यांच्या ठिकाणी आगमन आणि विजयासाठी 12 चेंडू आणि किती धावांची आवश्यकता? 24 धावांची आवश्यकता. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक कांतीलाल सज्ज होईल, त्यानं 5च धावा बहाल केले आपल्या षटकामध्ये आणि त्यानंतर हेमंत गावडे आणि त्याच्या जोडीला जो सुरुवातीपासून या मैदानावर स्पर्धेच्या दरम्यान सन्मान्य मोरजकर आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळातर्फे. पंचायत समिती सदस्य सन्मान्य बंड्या मोरजकर यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांना विनंती करतोय की सर व्यासपीठावर बसल्यावर आपण स्वागत केलं जात आहे. मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून 35 धावा या धावफलकावर आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. मित्रांनो, ओम साईराम स्पोर्ट्स संघ प्रत्येक खेळाडू जर क्षेत्ररक्षण लाभा झाला तर तुमच्या एका सामन्याला संध्याकाळ होईल. हलक्या हाताने घेऊन काढतोय डीपल ऑन द कार्पेट, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 12 चेंडू विजयासाठी पाहिजेत मात्र 24 धावा ही एक धाव गणली जाईल. 36 धावा आणि समीकरण मैदानामध्ये आता येऊन टेपता येते. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. कुठेतरी आक्रमण हे करावं लागेल ते स्वराज्य फायटर्स संघाला आणि आक्रमणापासून एका तऱ्हेनं हा बचाव करावा लागेल. ब्रेक थ्रू जरूर लावलाय मैदानामध्ये प्रज्ञेश गावडेनं आणि त्याच्या साथीला कांतीला जो स्लॉक ओव्हर घेऊन सज्ज होतोय. बॅटिंग चॉईस पॉवरप्लेचं षटक, आडव्या बॅटनं मोठा फटका पहिला मिळतोय तो लॉंग ऑनच्या डोक्यावरून. नसाकत बडा शॉट, हेमंत के बल्ले से 6 रन्स के लिए डीजे. धावांची आवश्यकता आणि ऐन मोक्याच्या क्षणी मोठा फटका तो मात्र हेमंत गावडे टोलवतो आपल्या चेंडू पळीतून. कांतीलालचं स्वागत हे षटकारानं पाहायला मिळतंय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मोठा फटका. जी स्थिती प्रतिस्पर्धी संघाची झाली होती ऐन मोक्याच्या क्षणी दर्शनचा फटका फसला होता. तो विद्युत तारेला विद्युत बोलाला कुठेतरी चेंडू अडकला जातोय आणि त्यामुळे थोडासा या ठिकाणी मी गोलंदाज थोडासा वाचतोय. हा फटका नक्कीचा प्रथमेश फक्त आकाशामध्ये नजरा ठेवण्याचा होता. नक्कीचा 4 नाही तर 6 या धाव्या नक्कीच्या दिल्या असत्या या फटक्याने, कारण वेगवान पद्धतीचा फटका होता. 6 धावा या नक्कीच्या आल्या असत्या. पण बघूया पुन्हा एकदा एका बाजून गोलंदाज लक फॅक्टर बनतोय की प्रतिस्पर्धी संघासमोर एक दडपण उभं राहतंय. या चेंडूवर एक मोठा फटका टोलवला होता पण थोडासा विद्युत धारेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा जमिनीलगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ते 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पकडापकडीचा थोडासा खेळ आणि परतीची फेक येईपर्यंत या 2 धावा सहजासहजी पूर्ण करत सांघिक धावफलकावर 44 धावा या धावफलकावर. समीकरण उर्वरितच्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी
15 धावांची आवश्यकता, अजून एखाद दुसरा मोठा फटका पाहिजे मी म्हणेन आणि 1 ते 2 गडी बाद करावे लागतील ते मात्र ओमसाई राम स्पोर्ट्स संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं खातं ओपन करण्यासाठी. जिगाटकर चेंडू डीप मिड विकेटला पूल होतोय सक्सेसफुल आणि घणाघाती फलंदाजी आज मैदानावर ते मात्र हेमंत गावडे यांची डीसे. होत्या ओमसाई राम स्पोर्ट्स संघाला त्या विजयाच्या आशा कुठे पल्लवित करण्यापासून थोडंसं दूर राहतोय आणि मागणं ठरलं जात सांघिक धावफलकावर 50 धावा या धावफलकावर 50 धावा धावफलकावर समीकरण आता मात्र थोडंसं सोपं होत चाललंय. ते मात्र स्वराज्य फायटर्स संघाला ते षटकारांची आत्ताशबाजी जणू काही प्रेक्षकांची मन जिंकणारी ही फटकेबाजी. हेमंत गावडेला 2 षटकार त्या अगोदर 1 षटकार म्हणजे आत्ताशबाजी